भारत आणि अफगाणिस्तानच्या संबंधांमध्ये आजपासून नवं पर्व सुरू झाले। अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी भारत दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या दौऱ्यात दोन्ही देशांकडून अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या जात आहेत। भारत अफगाणिस्तान संबंधांना पाकिस्तान, चीन, अमेरिका असे अनेक कंगोरे आहेत। तसंच दक्षिण आशियामध्ये वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भारताला अफगाणिस्तान, इराण या मित्र राष्ट्रांची गरज नेहमीच राहिली आहे। या सगळ्याचं सखोल विश्लेषण करणारा आमचा विशेष रिपोर्ट पाहूयात। भारत आणि अफगाणिस्तान सख्खे शेजारी असलेले आशियाई देश। गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये फारसे संबंध नव्हते, मात्र आता परिस्थिती बदलते आहे। अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी 6 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत। शुक्रवारी सकाळी भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर आणि मुत्ताकी यांच्यात महत्त्वाची बैठक झाली। काबूलमध्ये पुन्हा एकदा भारत पूर्ण वेळ दूतावास सुरू करणार आहे। या बैठकीचं सर्वात मोठं फलित दूतावास उघडणं हे संबंध पूर्वपदावर आल्याचं प्रतीक मानलं जातं। हे इथं आवर्जून नमूद करायला हवं। त्यासोबतच भारतानं अफगाणिस्तानला अनेक क्षेत्रात भरघोस मदत देखील जाहीर केली आहे। बदलत्या भूराजकीय परिस्थितीच्या अनुसार प्रॅग्मॅटिकली विचार करून स्ट्रॅटेजिक दृष्टिकोन लक्षात घेऊन भारतानं अफगाणिस्तान सोबत संबंध दृढ करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। चाबाहार बंदरच्या माध्यमातून अफगाणिस्तान त्याचबरोबर सेंट्रल एशियन रिपब्लिक नेशन सोबतचे संबंध दृढ करण्यासाठी आणि त्यांच्यासोबतचा व्यापार वाढवण्यासाठी सुद्धा भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधली ही चर्चा अत्यंत महत्त्वाची ठरू शकते। क्रॉस बॉर्डर टेररिझमचा खतरा हा पाकिस्तानकडून भारताला त्याचबरोबर अफगाणिस्तानला सुद्धा आहे। याचा सगळा परामर्श घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि या माध्यमातून पाक पुरस्कृत दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भविष्यामध्ये भारत आणि अफगाणिस्तानला काय करता येईल या संबंधी सुद्धा या ठिकाणी सखोल चर्चा करण्यात आली। अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मुत्ताकी हे जयशंकर यांना भेटल्यावर नेमकं काय म्हणाले पाहूया। दिल्लीत येऊन मला अतिशय आनंद झाला। या भेटीमुळे दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ होतील। भारत आणि अफगाणिस्तानमध्ये अशा भेटी आणि चर्चा वाढल्या पाहिजेत। आम्ही भारताकडे जवळचा मित्र म्हणून पाहतो। भारत विरोधी कारवायांसाठी आमची भूमी आम्ही कुणालाही वापरू देणार नाही। भारतानं आम्हाला वेळोवेळी मदत केली आहे। ऑगस्ट 2025 मध्ये भूकंप आल्यावर भारतानं सर्वात आधी मदत पाठवली। कोरोना काळात देखील भारतानं लस पुरवली होती। आमचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी पावलं उचलण्यास आम्ही सज्ज आहोत। याच निमित्तानं दोन्ही देशांच्या संबंधांचा इतिहास पाहूयात। दोन्ही देशांमध्ये अनेक शतकांपासून जवळचे व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध राहिले आहेत। 1947 साली भारत स्वतंत्र झाल्यावर देखील दोन्ही देशांमध्ये उत्तम संबंध होते। 1978 साली डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान या नव्या अवताराला मान्यता देणारा भारत एकमेव देश होता। मात्र नंतर तालिबान सत्तेत आल्यावर संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला। याचं कारण तेव्हाचं तालिबान सरकार पाकिस्तान धार्जिणं होतं। त्यामुळे तेव्हा आणि नंतर देखील अमेरिकेच्या तालिबान विरोधी मोहिमेला भारताचा पाठिंबा होता। डिसेंबर 1999 मध्ये एअर इंडियाचं विमान हायजॅक करून अफगाणिस्तानमध्येच नेण्यात आलं होतं। 2010च्या दशकात पाक अफगाण संबंध बिघडण्यास सुरुवात झाली। आजच्या घडीला अफगाणिस्तान पाकिस्तानला शत्रू मानतो। म्हणूनच अमेरिकेतून माघार घेतल्यावर अफगाणिस्तानशी पुन्हा संबंध प्रस्थापित करण्याचा भारताने प्रयत्न केला। मात्र महत्त्वाच्या देशांनी अजूनही तालिबान सरकारला मान्यता दिली नसल्यानं अतिशय सावधपणे पावलं टाकणं गरजेचं आहे। म्हणतात ना, शत्रूचा शत्रू हा मित्र असतो। भारत अफगाणिस्तान संबंधांना हे तंतोतंत लागू होतं। पाकिस्तान हा दोन्ही देशांचा समान शत्रू। तालिबान विरोधात पाकिस्ताननं अमेरिकेला केलेली मदत आणि अमेरिकेनं माघार घेतल्यावर तालिबानच्या विरोधकांना पाकिस्ताननं दिलेला आसरा, यामुळे अफगाणिस्तान आता पाकिस्तानला आपला शत्रू मानतो। त्यामुळे पाकिस्तानला भूराजकीय पटलावर शह देण्यासाठी जसा इराण महत्त्वाचा आहे, तसाच अफगाणिस्तान देखील महत्त्वाचा देश ठरतो। परराष्ट्र संबंधांमध्ये कुणीच कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो। केवळ स्वतःचं हित कायमस्वरूपी असतं असं म्हणतात। एकेकाळी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान घनिष्ठ मित्र होते। आता त्यांच्यातून विस्तव सुद्धा जात नाही। त्यामुळेच भारतानं बदलती परिस्थिती ओळखून अफगाणिस्ताननं दिलेल्या मैत्रीच्या हाकेला प्रतिसाद दिलाय। ब्युरो रिपोर्टसह अमेय चुंबळे, जय महाराष्ट्र, मुंबई। निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी या संदर्भातलं काय विश्लेषण केलं तेही एकदा बघूयात। ज्यावेळेला तालिबानची राजवट आली अफगाणिस्तानमध्ये
तर पाकिस्तानला खूप आनंद झाला होता, कारण त्यांना वाटलं होतं की अफगाणिस्तानमध्ये आता एक असं सरकार आलेलं आहे जे पाकिस्तानचं ऐकतं आणि ज्यामुळे अफगाणिस्तानचा वापर त्यांना पाकिस्तानला जी एक स्ट्रॅटेजिक डेप्थ नावाचा जो कॉन्सेप्ट आहे ते पूर्ण करण्यामध्ये मदत होईल. स्ट्रॅटेजिक डेप्थ याचा अर्थ काय? पाकिस्तानची जी रुंदी आहे ही अत्यंत कमी आहे आणि युद्ध झालं तर पाकिस्तान मधल्या सगळ्या जागा त्या भारताच्या क्षेपणास्त्र आणि विमानांच्या रेंजमध्ये आहेत आणि यामुळे पाकिस्तानला लपायला जागाच नाहीये. त्यांना वाटत होतं की जर पाकिस्तान आणि भारताचं युद्ध झालं, जसं समजा ऑपरेशन सिंदूरमध्ये झालं होतं, तर त्यावेळेला जर पाकिस्तानच्या विमानांना लपायचं असेल तर त्यांना अफगाणिस्तान मधले विमानतळ म्हणजे काबूल आहे, बगाराम आहे आणि कंदाहार आहे, अशा ठिकाणी जागा मिळायला पाहिजे जिथून ते भारताशी लांबून राहून युद्ध करू शकतात. परंतु त्यांचा हा जो अपेक्षाभंग मात्र पूर्ण झालेला आहे आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे संबंध अतिशय रसातळाला पोहोचले आहेत. आणि असा जेएम विशेषमध्ये इथेच थांबूयात.